तर नमस्कार. आज आपण पाहत आहोत उकडीचे मोदक, तांदळाच्या उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारं साहित्य हे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. सुगंधित पीठ आहे हे. 1 वाटी गूळ घेतलेलं आहे. 2-3 इलायची, खसखस, थोडंसं तूप लागेल असं, पाणी, दूध 1 ते 2 चमचे आपल्याला दूध उकड काढताना लागायचं आहे. हे चवीनुसार थोडंसं मीठ आणि हा एक मोठ्या साईजचा नारळ आहे. तर आता आपण हा नारळ बारीक करून घेऊया. तर आपण हा नारळाचा चव काढून घेतलेला आहे. काय करायचं ते आपण बघूया. हा 1च चमचा मी ह्याच्यात तूप घेते आणि गॅस चालू करून घ्यायचा आपण. आता हे आपलं तूप छान गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण सर्वप्रथम ही खसखस आहे, एक अर्धा चमचा ती टाकून घ्यायची. खसखस भाजत आली का आपण हे नारळाचा चव जो काढून घेतलेला आहे तो आपण टाकून घ्यायचा. गॅसची आच आपण बारीकच ठेवायचे कारण करपू शकतो. आणि लगेचच आपण हा 1 वाटी मी गूळ खिसून घेतलेला तो आपण टाकून घेऊया. हा गूळ वितळला ते तयार झाल्यानंतर ही आपली जी इलायची पावडर आहे ती लास्टला टाकायची, म्हणजे त्याचा सुगंध असा टिकून राहतो. आपण आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडा गूळ मेल्ट झाला पाहिजे. हा एका नारळात मोठ्यावाल्या साधारण 15 ते 16 मोदक होतात. चला आता आपण परतून घेऊया. हे आता आपलं सारण हे पाहू शकता परतत आलेलं आहे, म्हणजे झालेलंच आहे आपलं हे सारण. जास्त भाजायचं नाही, ते चिकट होतं. आणि आता हे गॅस बंद करायच्या आधी आपण ही इलायची पावडर जी आहे ती टाकून घेऊया, म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो लास्टला टाकल्यामुळे. चला आता आपण मोदकाच्या पारीची तयारी करूया. हे एका साईडला ठेवून देते मी. आणि आता आपण मोदकाची पारी करायला घेऊया. त्याच्यासाठी सांगितलेलं प्रमाण मी तुम्हाला 2 वाट्या पीठ आहे हे, तर ह्याच 2 वाट्यांनी आपण पाणी टाकायचं आहे. दीड वाटी पाणी घेतलं आणि थोडंसं दूध टाकलं तरी चालतं. ही जरा माझी वाटी थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी जरा कमी कमी घेते. आणि त्याच्यातही आपण थोडंसं तूप टाकायचं आहे, म्हणजे जे पीठ आहे ती खाली चिटकत नसतं. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला या पारीमध्ये. आणि आता ह्याला उकळ आली की आपण हे पीठ आहे ते पण सोडून घ्यायचं. मी थोडंसं अगदी 2-3 चमचे दूध टाकत आहे. दूध टाकल्यामुळे आपले वरून जी होणारी जी पारी असते ते पूर्ण पांढरी शुभ्र होते. त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर टाका, छान होते. पण मी सांगते म्हणून टाका, एकदा नाही टाकले तरी चालतं. आता याला उकळ यायची आपण वाट बघूया. हे बघा आता आपल्याला उकळी आलेली. आता आपण पटकन जे हे पीठ आहे ते आपण सोडून घेऊया. आणि गॅस पूर्ण बारीक करून टाकायचा.
आणि आपण आता याची छान अशी उकड काढून घेऊया. आपण हे 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे, त्याच्यामुळे त्याला चांगली वाफ लागते. आता ही आपली 5 मिनिटं झालेली आहेत. ही आपली उकड जी झालेली आहे ती आपण एका ताटात काढून घ्यायची. या ताटात आपण अशा मोठ्यावाल्या काढून घ्यायची. आणि काहीतरी पेला वगैरे काहीतरी घेऊन थोडासा पाण्याचा हात देत देत आपण हे असे पेल्याच्या साह्याने पूर्ण मऊसूत गोळा करून घ्यायचं आहे आपण. आणि थोडंसं गरम असतानाच आपण हे मळून घ्यायचं. पूर्ण जेवढी तुम्ही हे पारीचं वरचं जे आहे ते जेवढं मऊ मळणार तेवढा तुमचा मोदक हा करायला सोपा जाणार. चला आपण चांगलं मळून घेऊया. हे आपण छान बघितलं मऊ किती मळून घेतलं, एकदम छान मऊ. जेवढं तुम्ही मऊ मळचाल ना तेवढे तुम्हाला मोदक करायला सोपे जाणार. आता तुम्हाला मी दाखवते करून. हा लिंबापेक्षा जरा छोटासा गोळा आहे, हा आपण घ्यायचा, छान मळून घ्यायचा हातावर. आणि पिठात बुडवून घ्यायचा. पिठात बुडवून ज्या नवशिके आहेत त्यांनी पिठातच बुडवून घ्यायचा, म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही ते. आणि हे असं हलक्या हाताने थोडंसं पीठ लावत लावत पारी करून घ्यायची. आपण पुरणपोळीच्या वेळेस पण पारी करतो तशाच पद्धतीने आपण हलक्या हलक्या हाताने पण चिटकत असेल तर पीठ लावायचं, पारी करून घ्यायची. जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पारी करून घ्यायची आपण. मात्र पिठावरच करायची. जे एक्सपर्ट असतात त्यांना तुपावर किंवा तेलात हात लावून येते. हे बघा, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आता मी हे जे सारण आहे ते आपण साधारण 2 चमचे इतके भरून घ्यायचं. थोडंसं असं दाबायचं आणि अशा कळ्या पाडून घ्यायच्या. मी पण आता नवीनच शिकते मोदक, पण आपल्या नवशिक्या मैत्रिणींसाठी सोप्या पद्धतीने सुद्धा करता येतात. नसेल डिझाईन येत तर आपण चमच्यानेही त्याची डिझाईन करू शकतो. हे वरचं काढून टाकायचं आपण. अशा पद्धतीने आपण करून घ्यायचे.
छान होतं. अशा रीतीने आपण सगळे मोदक करून घेऊया. तर आपण हे 7च्या 7 मोदक मी पाण्यातून बुडवून घेतलेले आहेत आणि आता ह्याची एक 10 मिनिट आपण उकड काढून घेऊया, म्हणजे वाफलून घेऊया. चला आता भेटू आपण 10 मिनिटानंतर. तयार आहेत आपले मोदक. हे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसतात एकदम. आपण हे गणपती बाप्पाला आपल्या देऊन घेऊया. आपल्या गणपती बाप्पाला मोदक दाखवून घेऊया आणि आपल्या मंदिरातही आपण एक मोदक ठेवून घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.